नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण रीड टू मी या इंग्रजी वाचनाच्या प्रोजेक्टविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, रीड टू मी हे इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाचा सराव करण्यासाठी, इंग्रजी वाचन आकलनयुक्त शिकण्यासाठी तर या ठिकाणी हे उपयोगी असे ॲप्लिकेशन आहे. तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या इयत्तेचं इंग्रजीचं पुस्तक डाउनलोड करून घेऊन मोबाईलमध्ये मल्टी सेन्सर टेक्नॉलॉजीच्या मदतीने या ठिकाणी हे पुस्तक वाचू शकतात, ते रीड करू शकतील. तर या ठिकाणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकलनयुक्त असं इंग्रजी वाचन करता येणार असून याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन आहेत. याच्यामध्ये या फंक्शनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शब्दांचं भाषांतर करता येईल. त्याच्यानंतर एखाद्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार कशा पद्धतीने करायचा, तर याचा सराव विद्यार्थ्यांना होणार आहे. नवीन शब्द विद्यार्थ्यांना शिकता येतील. वाचनाचा या ठिकाणी सराव होणार आहे. त्याच्यानंतर शब्दांची डिक्शनरी कशा पद्धतीने वापरायची हे समजेल आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या वाचनाच्या गतीवरती नियंत्रण ठेवून या ठिकाणी वाचन करता येणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी या ॲप्लिकेशनमधून विद्यार्थ्यांना जे इंग्रजी वाचन आहे त्या ठिकाणी सुलभ आणि सहज होणार आहे. तर यासाठी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आणि या सर्व फंक्शनचा वापर करून आपलं इंग्रजीचं पुस्तक कशा पद्धतीने वाचायचं, तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये रीड टू मी स्टुडंट एडिशन या नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. तर यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये पहा गुगल प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही रीड टू मी असं या ठिकाणी सर्च करा. रीड टू मी असं पहा, तुम्ही जर या ठिकाणी सर्च केलं, असं नाव टाईप केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की रीड टू मी स्टुडंट एडिशन असं या ठिकाणी आलेलं आहे. तर हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा एक नंबरलाच रीड टू मी स्टुडंट एडिशन तर हे ॲप्लिकेशन येईल. या ठिकाणी पहा दोन ॲप्लिकेशन आहे. दुसरा आहे पहा रीड टू मी स्कूल एडिशन. आपल्याला या ठिकाणी रीड टू मी स्टुडंट एडिशन या नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेण्यासाठी याच्यावरती पहा जायचं आहे. त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. आता हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पहा या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट नाव करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. एक म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी इंटर करायचा किंवा या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी असेल तर तो ईमेल आय डी या ठिकाणी इंटर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकूया आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशा प्रकारे करायची आहे ते पाहूया. तर पहा, अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या बटनवरती पहा क्लिक करायचं आहे. या बटनवरती पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साइन अप करण्यासाठी काही माहिती विचारली जाईल. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पहा विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी येईल. त्यानंतर पहा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहील. तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे. तो तुम्हाला नंतर लॉग इन करत असताना विचारला जाईल. त्याच्यामुळे लक्षात राहील असंच पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचा ग्रेड क्लास म्हणजे तुमचा वर्ग कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पहा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा असेल तर टाका. जर नसेल तर तो ऑप्शनल आहे. टाकला नाही तरी चालेल. तर आता या ठिकाणी आपण जे काही 3 माहिती आहे तर त्या ठिकाणी आपण इंटर करूया. या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे सुरुवातीला. तर पहा वरती या ठिकाणी असं नाव टाकायचं आहे. खाली तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड टाका आणि या ठिकाणी इयत्ता तुमची निवडायची आहे. यासाठी याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी पहा पहिली, दुसरी, तिसरी तुमची जी इयत्ता असेल पहा 12वीपर्यंत इयत्ता आहे. तुमची जी इयत्ता असेल तर ती इयत्ता या ठिकाणी पहा निवडायची आहे. त्याच्यासमोर क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तो टाकायचा असेल तुम्ही या ठिकाणी टाका. जर नसेल तर तो ऑप्शनल आहे. आता या ठिकाणी पहा काय करायचं आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस करण्यासाठी खालील जो बटन आहे त्याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. आपण रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला वरती या ठिकाणी एक मेसेज दिसला की या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. तर पहा आता वरती जो मेसेज तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवरती आला तर त्याच्यामध्ये पहा तुम्हाला या ठिकाणी तुमचा लॉग इन आय डी म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पुन्हा लॉग इन करावं लागेल तर त्यावेळेस हा लॉग इन आय डी म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला तर तोच मोबाईल नंबर लॉग इन आय डी म्हणून आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला तर तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला मेसेज थ्रू मिळणार आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर म्हणजे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही लिहून ठेवायचा आहे. तुम्हाला नंतरच्या वेळेस ज्यावेळेस लॉग इन करावं लागेल त्यावेळेस तो पासवर्ड आणि या ठिकाणी आय डी उपयोगाला येणार आहे.
यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंट्री निवडावी लागेल. तर आपण या ठिकाणी इंडिया, भारत या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट युअर स्टेट. तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे राज्य आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करावं लागेल. या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र असं सिलेक्ट करा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कंट्री इंडिया आणि स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला या ठिकाणी या हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रीड टू मी स्टुडंट एडिशन या ठिकाणी काही प्लॅन आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला प्लॅन निवडायचा आहे. सिलेक्ट प्लॅन ड्युरेशन. तर या ठिकाणी आपल्याला 12 मंथचा जो काही प्लॅन आहे तर तो या ठिकाणी निवडायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही प्लॅन आहे ते पैसे भरून आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदेतर्फे कोड देण्यात आलेले आहेत, कुपन कोड आहेत आणि ते कुपन कोड आपण इंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे ॲप्लिकेशन पूर्णपणे मोफत असणार आहे. तर ते कुपन कोड आपण कशाप्रकारे इंटर करायचे ते पुढं पाहूया. तर अशा प्रकारे या जे काही 12 महिने आहेत, 12 मंथ्स आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही यासमोर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या बटनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तुमचे अमाऊंट वगैरे येईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटर कुपन कोड हिअर. आपल्याला कुपन कोड या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला पैसे भरण्याची आवश्यकता नाही. तर त्यासाठी आपण या ठिकाणी जो कुपन कोड आहे तो या ठिकाणी इंटर करूया. तर त्याआधी कुपन कोड कशा प्रकारचा असतो तर ते पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याचा कुपन कोड आहे तो वेगवेगळा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे हे कुपन कोड आहे ते कुपन कोड या ठिकाणी तुमच्या तालुक्याचा जो असेल तर तो या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या आणि तो तुम्ही या ठिकाणी इंटर करायचा आहे. प्रत्येक जिल्हा वाईज प्रत्येक तालुका वाईज या ठिकाणी कुपन कोड हे वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. हे जर तुम्ही कुपन कोड वापरले नाही तर तुम्हाला पैसे भरावे लागतील. कुपन कोड वापरल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी हे ॲप्लिकेशन फ्री असेल. तर आता आपण फलटण तालुक्यात जे कुपन कोड आहे ते या ठिकाणी इंटर करणार आहोत. तर अशा प्रकारे तुमच्या तालुक्याचं कुपन कोड या ठिकाणी बरोबर इंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्लाय कोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी ॲप्लाय कोड याच्यावरती क्लिक करू. लक्षात ठेवायचं आहे की आपल्या तालुक्याचं जे कुपन कोड आहे ते तेच इंटर करायचं आहे. त्यानंतर आपण ॲप्लाय कोड याच्यावरती क्लिक करूया. तर या ठिकाणी कुपन कोड ॲप्लाइड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला मेसेज आलेला दिसेल. म्हणजे या ठिकाणी आपण जो कोड या ठिकाणी यूज केला तो या ठिकाणी ॲप्लाय झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वरती अमाऊंट दिसेल की नेट अमाऊंट 0. तर या ठिकाणी आपण कुपन कोड वापरला की या ठिकाणी तुम्हाला कोणताही रुपये किंवा कोणतेही पैसे या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही. तर तुमच्या या ठिकाणी सबस्क्रिप्शन हे 12 महिन्याचं आहे आणि या कुपन कोडमुळे तुम्हाला या ठिकाणी हे ॲप्लिकेशन पूर्णपणे मोफत म्हणजे फ्रीमध्ये वापरायला मिळेल. आता या ठिकाणी हे कुपन कोड तुम्ही सक्सेसफुली ॲप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या बटनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसेल की पेमेंट सक्सेसफुल. आता या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट वगैरे दिसेल. या ठिकाणी आपल्याला सुरू करण्यासाठी स्टार्ट नाव याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण स्टार्ट नाव याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपला जो डॅशबोर्ड आहे तो या ठिकाणी ओपन होतो. तर आता या ठिकाणी या डॅशबोर्डमध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं नाव या ठिकाणी वरती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण जो वर्ग आपली जी इयत्ता निवडली तर ती इयत्ता तिसरी या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी त्याच्यानंतर खाली गो टू माय टेक्स्ट बुक्स म्हणजे आपल्याला आपल्या तिसरी इयत्तेचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे तर ते टेक्स्ट बुक आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चॅप्टर वाईज जे रीडिंग आहे ते रीडिंग करता येणार आहे. तर त्यासाठी आपण इन्स्टॉलेशन करण्यासाठी गो टू माय टेक्स्ट बुक याच्यावरती जायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण या व्हिडिओजमध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओज पाहता येतील. जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण व्हिडिओज याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लर्न ग्रामर शिकायचं असेल तर त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. या ठिकाणी लर्न ग्रामर याचे जे व्हिडिओज आहेत ते पाहता येतील. जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि तो व्हिडिओ या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तो प्ले करता येईल आणि या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहून या ठिकाणी जे ग्रामर तुम्हाला शिकायचं आहे ते तुम्ही ग्रामर व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॅक्टिस कन्व्हर्सेशन इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमधून पाहता येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी क्विक टिप्स हा जो काही टॅब आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आयडम्स कन्फ्युजिंग वर्ड ऑफ द डे त्याच्यानंतर
फ्रेजल वर्ब्स. तर या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला एक आयटम देण्यात आलेली आहे आणि त्याचा या ठिकाणी हिंदीमध्ये अर्थ आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी या आयटमचा वापर कशा प्रकारे करायचा तर ते या ठिकाणी एक उदाहरण दाखल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहता येईल. कन्फ्युजिंग वर्डचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी या क्विक टिप्स टॅबमध्ये जाऊन पाहता येणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही खाली सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हे वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ वगैरे अभ्यासता येतील. आता या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे टेक्स्ट बुक आहे तर ते इन्स्टॉल कशा प्रकारे करायचं तर हे पाहायचं आहे. तर इन्स्टॉलेशन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. 500 MB ची ही फाईल आहे आणि एकदा इन्स्टॉलेशन केलं की त्याच्यानंतर आपण चॅप्टर डाउनलोड करून घेऊन ते रीड करू शकतो. तर यासाठी आपल्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी गो टू माय टेक्स्ट बुक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पुस्तक आहे ते पुस्तक काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही हे जे काही राईट बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुमचं या ठिकाणी जे पुस्तक आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल होण्यास सुरुवात होणार आहे. तर वी आर इन्स्टॉलिंग प्लीज वेट. तर या ठिकाणी जे 0% आहे ते या ठिकाणी 100% होईल. हळूहळू या ठिकाणी ही टक्केवारी वाढत जाईल आणि तुमचं या ठिकाणी जे पुस्तक आहे ते पूर्णपणे डाउनलोड होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते रीड करता येणार आहे. तर आपण इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या इयत्तेचे जे टेक्स्ट बुक आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आता आपली इयत्ता 3री आहे तर 3री इयत्ता पाहायची आहे. या ठिकाणी सर्व इयत्ता तुम्हाला दिसतील. 1ली 2री सर्व इयत्ता या ठिकाणी दिसतील. आपण इयत्ता 3रीचे जे टेक्स्ट बुक आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्या टेक्स्ट बुकचं नाव आहे माय इंग्लिश बुक क्लास 3. तर या ठिकाणी आपण हे टेक्स्ट बुक डाउनलोड करून घेण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या टेक्स्ट बुकमधील म्हणजे पुस्तकामधील आपल्याला युनिट दिसतील. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5, युनिट 6. तुम्हाला जो युनिट डाउनलोड करून घ्यायचा असेल, जो युनिट तुम्हाला वाचायचा असेल तर त्या युनिटसमोर तुम्ही या ठिकाणी टिक करायची आहे. एकाच वेळेस तुम्ही सगळे युनिटसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. सगळे युनिट तुम्हाला डाउनलोड करून घेण्यासाठी सिलेक्ट ऑल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर डाउनलोड याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व युनिट एकाच वेळेस डाउनलोड करून घेऊ शकता. परंतु आता आपल्याला या ठिकाणी फक्त एकच युनिट डाउनलोड करून घ्यायचा आहे. की या युनिट समोर मी टिक करतो. टिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड याच्यावरती क्लिक करतो. डाउनलोड याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी हा युनिट माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. अशाच प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. डाउनलोड कंप्लीट झाल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला तो युनिट या ठिकाणी वाचायचा आहे किंवा अभ्यासायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे युनिट किंवा चॅप्टर डाउनलोड करून घेतले असतील ते सर्व पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल जे काही नाव या ठिकाणी दिसत आहे वरती तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेवढे युनिट डाउनलोड करून घेतले असतील तर ते सर्व युनिट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आता या ठिकाणी जेवढे तुम्ही युनिट डाउनलोड करून घेतले त्यापैकी तुम्हाला जो युनिट वाचायचा असेल, रीड करायचा असेल तर त्या युनिटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. समजा आपण युनिट 1 या ठिकाणी रीड करूया तर त्यासाठी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली युनिट 1 असं आलेलं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी युनिट 1 मधील जे पहिलं पेज आहे ते या ठिकाणी ओपन होणार आहे. म्हणजे युनिट 1 मध्ये 18 पेजेस आहेत. तुम्हाला खाली 1 ते 18 असं या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी हे पहिलं पेज आहे आणि याच्यामध्ये प्ले टाईम ही पोएम आहे. ही रीड करायची आहे. आता ही रीड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर प्ले हे जे काही बटन आहे याच्यावरती क्लिक करावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे हे पेज आल्याशिवाय आपल्याला प्ले करता येत नाही आणि हे पेज आणण्यासाठी किंवा हे युनिट आणण्यासाठी आपल्याला स्टडी मटेरियलवरती जायचं आहे. आता आपण या ठिकाणी प्ले करूया. प्ले या ठिकाणी याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी रीडिंग सुरू होईल आणि या ठिकाणी जो शब्द वाचला जाईल त्याच्यावरती असं हायलाईट होईल. तो शब्द आपल्याला त्याप्रमाणे रीड करायचा आहे. with actions. Fun time. Playtime. Now we run. Now we तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक जो काही चॅप्टर आहे तो चॅप्टर या ठिकाणी रीड करता येणार आहे. आता या ठिकाणी आपण हा चॅप्टर रीड करत आहोत. आता एखादा चॅप्टर रीड करत असताना आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ मराठीमधून जाणून घ्यायचा आहे. त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. मराठीमधून ट्रान्सलेशन करायचं आहे. आता ज्या शब्दाचं ट्रान्सलेशन करायचं असेल, ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला मराठीमधून पाहायचा आहे तर त्या शब्दावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे तो शब्द आपल्याला
काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर आपण समजा या ठिकाणी या फन शब्दाचा अर्थ मराठीमधून ट्रान्सलेट करू. त्यासाठी आपण या शब्दावरती क्लिक करूया, म्हणजे तो शब्द या ठिकाणी सिलेक्ट होईल. तर फन शब्द या ठिकाणी सिलेक्ट झाला. आता हा फन शब्द सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला ट्रान्सलेट वर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आपल्याला मिळेल. ट्रान्सलेट वर्ड याच्यावरती आपण क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी वरती फन हा शब्द आला. त्याच्यानंतर मराठीमध्ये याचा जो काय अर्थ आहे तो गंमत आणि मजा असं आहे. लक्षात ठेवायचं आहे की ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे तर त्या शब्दावरती तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, म्हणजे तो शब्द काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. समजा लॅडर या शब्दाचा अर्थ आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण त्याच्यावरती क्लिक केलं. त्यानंतर आपण ट्रान्सलेट वर्ड याच्यावरती क्लिक केलं. लॅडर म्हणजे सीडी. अशा प्रकारे तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ पाहिजे असेल तर त्या शब्दावरती तुम्ही टच करून त्या शब्दाचा अर्थ ट्रान्सलेट करू शकाल. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला त्या शब्दाचा पिक्चरमध्ये काय अर्थ होतो, चित्रामध्ये काय अर्थ होतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी त्या शब्दावरती क्लिक करा, तो शब्द सिलेक्ट करा. समजा लॅडर या शब्दाचा चित्रामधून काय अर्थ होतो, तर लॅडरवरती आपण क्लिक केलं, तो सिलेक्ट केला आणि पिक्चर डिक्शनरी याच्यावरती आपण क्लिक केलं तर लॅडर म्हणजे सीडी. या ठिकाणी आपल्या चित्रामधून याचा अर्थ समजणार आहे. अशा प्रकारे आपल्या चित्रामधून अर्थ समजण्यासाठी आपण तो शब्द सिलेक्ट करू. स्विंग, स्विंग म्हणजे काय, तो शब्द या ठिकाणी आपण सिलेक्ट केला आणि पिक्चर डिक्शनरी याच्यावरती क्लिक केलं तर स्विंग म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी फिरणे असं या ठिकाणी चित्रामधून आपल्याला त्याचा अर्थ पाहायला मिळेल. त्यानंतर प्रोनाऊन्सिएशन वर्ड म्हणजे एखादा शब्द कशा प्रकारे उच्चारला जातो, तो शब्द कशा प्रकारे बोलायचा, उच्चारायचा. तर यासाठी समजा आपल्याला स्विंग हा शब्द कशा प्रकारे उच्चारला जातो, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कशा प्रकारे होतं, तर हे ऐकायचं आहे. त्यासाठी आपल्याला तो शब्द सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोनाऊन्सिएशन वर्ड याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी स्विंग शब्द येईल आणि तो शब्द आपल्याला ऐकायचा असेल तर swing, प्ले याच्यावरती क्लिक करायचं आहे. swing, swing, तर अशा प्रकारे या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला ऐकायला मिळेल. तर ज्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला ऐकायचं आहे तो शब्द या ठिकाणी सिलेक्ट करा, प्रोनाऊन्सिएशन आणि प्ले. bounce, bounce, तर अशा प्रकारे आपण प्रोनाऊन्सिएशन वर्ड या ठिकाणी ऐकू शकतो. त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे इंग्लिश डिक्शनरी, म्हणजे आपल्याला त्या शब्दासंदर्भातील माहिती इंग्लिश डिक्शनरी याच्यामधून पाहता येईल. त्यासाठी आपल्याला ज्या शब्दाविषयी इंग्रजीमधून अधिक माहिती पाहायची आहे तर तो शब्द या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इंग्लिश डिक्शनरी याच्यावरती क्लिक करा. आता गो शब्द काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. अशा प्रकारे ज्या शब्दाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल इंग्रजीमधून तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इंग्लिश डिक्शनरीचा वापर करू शकता. त्याच्यानंतर एखाद्या शब्दाची स्पेलिंग कशा प्रकारे वाचायची, तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर समजा आपण हाय हा शब्द या ठिकाणी स्पेलिंग कशा प्रकारे वाचायची हे पाहूया. त्यासाठी तो शब्द आपण सिलेक्ट केला. त्याच्यानंतर स्पेल वर्ड याच्यावरती आपण क्लिक केलं तर या ठिकाणी हाय जो शब्द आहे तर तो कशा प्रकारे वाचायचा किंवा त्याची स्पेलिंग कशा प्रकारे वाचायची तर हे पाहूया. त्यासाठी आपण प्ले याच्यावरती आपण क्लिक करूया. समजा हाय, त्याच्यानंतर स्पेल वर्ड आणि प्ले. H-I-G-H, high, H-I-G-H, high, तर अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दाचं स्पेलिंग कशा प्रकारे वाचायचं तर हे आपण त्याच्यावरती सिलेक्ट करून स्पेल वर्ड या टॅबचा वापर करून तो शब्द या ठिकाणी वाचू शकतो किंवा त्या शब्दाचं स्पेलिंग वाचायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ट्रान्सलेट वर्ड, पिक्चर डिक्शनरी, प्रोनाऊन्सिएशन वर्ड, इंग्लिश डिक्शनरी आणि स्पेल वर्ड या टॅबचा वापर करून प्रत्येक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता या ठिकाणी आपलं हे जे काही पहिलं पेज आहे ते रीड करून झालं. आता आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या पेजवरती जायचं आहे. दुसऱ्या पेजवरती जाण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी गो टू पेज हा जो काही बॉक्स आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर दुसरं पेज आपल्याला ओपन करायचं आहे. त्यासाठी 2 आकडा टाका आणि या ठिकाणी जो ॲरो आहे, जो बाण आहे याच्यावरती क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी दुसरं पेज ओपन होईल. तर अशा प्रकारे हे दुसरं पेज या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता हे रीड करायचं आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा प्ले याच्यावरती क्लिक करा. revision 1. तर या ठिकाणी रीडिंग सुरू होईल Look, आणि ज्याप्रमाणे वाचला say, जाईल त्याप्रमाणे शब्द तो हायलाईट होईल. and add त्याप्रमाणे तुम्ही more सुद्धा तो words शब्द for each पाहून group. रीड करायचं आहे. Parts of the body, hands, nose, तर अशा प्रकारे आपल्याला एक एक जे पेज आहे तर ते या ठिकाणी रीड करता येणार आहे.
तर पहा अशा प्रकारे जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन कशा प्रकारे करायचं, चॅप्टर डाउनलोड कशा प्रकारे करायचे आणि रीडिंग कशा प्रकारे करायचे आहेत. त्याच्यानंतर पहा प्रत्येक टॅबचा कशा प्रकारे वापर करून प्रत्येक शब्द त्याचं ट्रान्सलेशन कशा पद्धतीने करायचं, प्रोनाऊन्सिएशन कशा प्रकारे करायचं आणि स्पेलिंग वर्ड कशा प्रकारे रीड करायचे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.